नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर आपले स्वागत आहे। आता बातमी पाहत आहोत अपघातासंदर्भातली। येवला संभाजीनगर महामार्गावर रोड दुभाजकावर कार अपघात, थोडक्यात कार चालक बचावला। सदर घटना रविवार दिनांक 30 जून रात्री उशिरा घडली असून येवल्याकडून संभाजीनगरकडे जात असलेली MH17 AZ 8523 ही कार येवला बायपासवरील उड्डाणपुलाच्या दुभाजकावर सुमारे 100 फूट वर चढली। सदर कार चालक थोडक्यात बचावला असून मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे। सदर परिसरामध्ये वर्दळीचे ठिकाण असून तेथे अंधाराचे साम्राज्य आहे। तसेच दुभाजकावर कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शक फलक, रेडियम लाईट्स, सिग्नल नसल्या कारणाने तसेच परिसरात वाढलेले अतिक्रमण, रोडवर फ्लेक्स बोर्ड, टपऱ्या, रोडवर भरणारा बाजार सदर अपघाताचा स्पॉट बनला आहे। रोडवर बसत असलेला असुविधा वंचित बाजारात मात्र नियमित महसूल याच्या पावत्या फाडणाऱ्या पालिका प्रशासनाकडून संबंधित येवला पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम येवला विभागाचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेले आहे। तात्काळ परिसरातील प्रत्येक ठिकाणी सर्व प्रकारचे मार्गदर्शक फलक व सिग्नल लाईट्स बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 98 90 98 40 42।